गंभीर आड्यांनी माझ्या कपाळावर जागा घेतली होती. मी अर्जुनच्या मागे चालत होते. वळणावरून तो वळून गेला, पण पुढच्या क्षणीच तो नजरेतून गायब झाला. मी पावले झपाट्याने टाकत त्याच्या मागोमाग गेले आणि पाहिले. पहिल्याच खोलीच्या दाराशी तो उभा होता. हीच तिची खोली असावी, तो हळू आवाजात म्हणाला, माझ्याकडे न पाहताच. माझ्या कपाळावरचे आडे हळूहळू मावळले. निदान दार उघडण्याआधी तरी त्याने माझी वाट पाहिली होती, हे मला आतून दिलासा देऊन गेले. दार ठोठावण्याचा तो प्रश्नच आला नाही. कोणीतरी झोपलेलं असावं, त्यांना त्रास नको म्हणून त्याने दाराचे हँडल हळूवार फिरवले आणि दार ढकलले. तो आत पाऊल टाकेल अशी अपेक्षा होती, पण नाही. त्याने मला आधी आत जाण्याचा इशारा केला. मग तो माझ्या मागेच आत शिरला. पाठीमागे दार हळूच क्लिक झाले आणि माझा श्वास अडकला. आई रुग्णालयाच्या पांढऱ्या विस्तीर्ण खाटेवरती किती लहानशी दिसत होती. अंगावरची रुग्णालयाची सेल झग्यासारखी वेशभूषा तिच्यावर खूपच मोठी भासत होती की तिचं फार बारीक झाली होती. कुणास ठाऊक. तिच्या छातीवर उठणारा बसणारा श्वास पाहून माझ्या डोळ्यात पाणी दाटलं. इतकी कृश, इतकी फिकट, छताच्या पांढऱ्या दिव्यासारखी तिचा रंग आणखीनच पांढरा वाटत होता. माझ्या पाठीवर कोणीतरी उबदार हात ठेवला. सगळं ठीक होईल. अर्जुनचा आवाज कानावर पडला. त्याचा हात माझ्या पाठीवरून हलकेच वरखाली फिरला आणि क्षणभर मला वाटलं मी जोरात रडून द्यावं. पण नाही. मी मुठी आवळल्या. नाही, मी रडणार नाही. आई झोपलेलीच होती, जशी सुषमाने मला सांगितली होती. पण सुषमा कुठेच दिसत नव्हती. जणू माझ्या मनातली हाक ऐकूनच ती दार उघडून आत आली. हातात ते कपचे डबे आणि नजरेत आश्चर्य. मला वाटलं तू एकटीच आहेस. तिने पावले थांबले. ओठ थोडेसे उघडे राहिले. मग लगेच तिने दार बंद केलं. तिच्या डोळ्यात प्रश्न उमटलेले होते. तो सोबत आला. मी एक दीर्घ उसासा सोडत उत्तर दिलं. त्रासलेलेपणा माझ्या आवाजातून दडवताही आला नाही. अर्जुनने खांदे उडवले. आईला बघायचं होतं म्हणून आलो, असं म्हणून तो सोफ्यावर निवांत बसला. मी जेवण आणले. सुषमाने पटकन विषय बदलला. कदाचित तिला जाणवलं होतं आमच्यातील तणाव. आज घरी स्वयंपाक करायचा मूड नव्हता. तू आता घरी जा, इथे मी आहे आईजवळ, मी म्हटलं. तिने घड्याळाकडे पाहिलं आणि मान हलवली. 3 वाजेपर्यंत परत येते. काही झालं तर मला लगेच फोन कर. हो, मी म्हणाले. तिने अर्जुनकडे मान हलवली आणि खोलीबाहेर निघून गेली. खोली पुन्हा शांत झाली. मी आईच्या जवळ बसले. तिचे हाडकुळे बोट माझ्या हातात घेतले. माझ्या डोळ्यातून अश्रू फुटायचे होते. लवकर बरी हो आई. पुढच्या आठवड्यात आपला वाढदिवस साजरा करायचा आहे. अजून, मी हळूवार सांगितलं. पण एकही अश्रू उघळला नाही. रडणं म्हणजे कमजोरी. आईला माझं कमकुवत रूप कळायला नको. माझ्या मागून अर्जुनची नजर माझ्यावर खिळलेली जाणवत होती. किती वेळ तो शांत बसला कोणास ठाऊक. शेवटी त्यानेच विचारलं, तू जेवलीस का? नाही. नाश्ता तरी? नाही. माझा आवाज क्षीण झाला आणि पोटाने उत्तर दिलं, गडगडाट. म्हणजे काल रात्रीचं जेवणही नाही. मी काही बोलले नाही. माझं मौन म्हणजे होच. अर्जुनने त्रासलेल्या सुरात श्वास सोडला. मी येतो, एवढं बोलून तो लांबच लांब पावलं टाकत बाहेर निघून गेला. मी आईच्या पलंगाजवळ डोकं ठेवून डोळे मिटले. एक दीर्घ श्वास सोडत मी शांत झाल्यासारखी वाटली आणि नकळत झोप लागली. डोळे उघडले तेव्हा आई मला पाहत होती, डोळ्यात पाणी. माफ कर गं मुली, मला आता जावंच लागेल. तिचा आवाज फुसफुसल्यासारखा होता. गालावरून एक थेंब अलगद उघळला. नाही. माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. हृदयावर एकाएकी भिंतीचा विळखा बसला. चेहऱ्याचा रंगच गेला. आई, असं नको करूस. मला सोडून नको जाऊस. मी तिच्या बोटांना घट्ट पकडलं, पण ती निश्चल होती. पलंगाशेजारील मशिनीचे आवाज अचानक वेडे झाले. बेप बेप करत ते सरळ रेषेत गेले. नको, मला सोडून नको जाऊ. आई, नको. आणि माझ्या पायाखालची जमीनच जणू कोसळून गेली. उठ श्रेया. श्रेया, डोळे उघड. आईच्या पलंगावर चेहरा टेकवून झोपलेल्या माझ्या खांद्याला कोणीतरी हलवत होतं. डोळे हळूहळू उघडले आणि माझ्यासमोर अर्जुन दिसला. मी आठवलं, आईच्या पलंगाशेजारी डोकं ठेवून मी झोपले होते. जिथं डोकं ठेवलं होतं तिथं उशी ओली होती. माझेच अश्रू म्हणजे सगळं स्वप्न होतं. हा विचार होताच सुटकेचा हुंदका सुटला. हृदयाचा ठोका इतका वेगाने चालला होता जणू मी मॅरेथॉन पळाले. स्वप्नातली भीती अजूनही अंगभर पसरली होती. माझ्या अंगावरचा थरथराला पाहून अर्जुनने मला जवळ ओढलं. काही नाही, सगळं स्वप्न होतं. तो माझ्या कानाशी हळूवार पुटपुटला. त्याच्या छातीवर डोकं टेकताच जणू वितळलेल्या मेणबत्तीवर झाकण ठेवलं तसंच मन शांत झालं. त्याचा उबदार स्पर्श माझ्या गारठलेल्या अंगाला जीवन देत होता. जर तो मला धरून नसता तर मी नक्कीच जमिनीवर कोसळले असते. पण त्या स्वप्नाची भीती पुन्हा डोकं वर काढत होती.
आई मला सोडून गेल्याचं दृश्य डोळ्यासमोर फिरत होतं आणि माझ्या हुंदक्यांना जोर चढला. आई मला सोडून गेली तर माझ्याकडे तिच्याशिवाय कोणी नाही. मग मी या निर्दयी जगात एकटी कशी राहीन? ती अडखळत पुटपुटली. शांत हो, रडू नकोस, काही झालं नाहीये, आई इथेच आहे. अर्जुनच्या आवाजात मधुरता होती. त्याने गालावर उघळलेले माझे अश्रू पुसले आणि गालावर हलकेच ओठ टेकवले. त्याचे शब्द जणू मंत्रासारखे होते. माझे हुंदके आपोआप थांबले. मी खूप घाबरले होते. मला वाटलं ती कायमची गेली. मी नकळत पुटपुटले. तो मला अलगद स्वतःपासून दूर करत म्हणाला, नाही श्रेया, आपण तिला गमावलेलं नाही. ती अजून आपल्यासोबत आहे आणि तू जर असं रडत राहिलीस तर ती जागी होईल आणि तुझं रडणं पाहून तिच्या आरोग्यावर परिणाम होईल. मी नाखुशीनं मान हलवली, पण तो खरंच बरोबर बोलत होता. काही क्षणात मी स्वतःला सावरलं. त्याने टेबलावर ठेवलेलं टिश्यू माझ्या हातात दिलं. मी डोळे पापण्या पुसत पाहिलं. तो सहजपणे खोलीत फिरत पाण्याचा ग्लास घेऊन आला. हे घे, तो म्हणाला. धन्यवाद. मी ग्लास घेतला आणि घशात कोरडेपणा जाणवल्यामुळे पाणी गटागटा प्यायले. घसा शांत झाला. बरंच हलकं वाटलं. आपल्यासाठी जेवण आणलंय, अर्जुनने सांगत टेबलावर ठेवलेल्या डब्याकडे इशारा केला. मी किती वेळ झोपले होते? मी विचारलं. अर्धा तास, तो निवांतपणे म्हणाला. मग मला उठवलं नाहीस? मी अलगद विचारलं. आरोप नाही, पण आश्चर्य मात्र होतं. मी प्रयत्न केला, खांदे हलवले, आवाज दिला, पण तू एवढ्या गाढ झोपली होतीस की बॉम्ब फुटला तरी तुला काहीच ऐकू आलं नसतं, म्हणून मी तुला झोपू दिलं. अर्जुन खांदे उडवत म्हणाला. मग तो टेबलाजवळच्या डब्यातून जेवण मांडू लागला. स्वयंपाकघरातील सुगंधाने माझं पोट कुरकुरलं. आईवर नजर टाकली. ती अजूनही गाढ झोपलेली होती. मग मी अर्जुनच्या शेजारी बसले. डब्यात आपल्या आवडत्या हॉटेलमधलं जेवण होतं आणि त्यात माझ्या आवडीची भाजीसुद्धा. ही छोटीशी गोष्ट माझ्या मनाला खोलवर स्पर्शून गेली. निदान माझ्या आवडी लक्षात आहेत त्याला. मी कळत त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. दोघेही फार भुकेले असल्यामुळे फार वेळ लागला नाही. आम्ही लगेच सगळं संपवलं. मी टेबल आवरायला लागले, पण अर्जुनने मला थांबवलं. मी करतो म्हणत त्याने काम उचललं. काही वेळातच तो माझ्या शेजारी सोफ्यावर परत बसला. पुन्हा खोलीत शांतता पसरली. मला संभाषण सुरू करावं असं वाटत होतं, पण कुठून सुरुवात करावी समजत नव्हतं. अचानक अर्जुनने विचारलं, श्रेया, तू आणि प्रिया कशा एकत्र आहात? मी अवाक झाले. माझं डोकं झटकन त्याच्याकडे वळलं. तो काय बोलतोय?